पावभाजी खाऊ घ्या, पावभाजी. नमस्कार मित्रांनो, मी गणेश साळकर फ्रॉम म्युझिशियन गणेश. आजच्या आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत करतोय. तर आज जायचं आहे शॉपिंगला, मस्जिद बंदरला. तर काय शॉपिंग करायला चाललं आहे हे पुढे तुम्हाला बघायला मिळेलच. आणि मेन म्हणजे मित्रांनो, आज हा शनिवार आणि गटारी अमावस्येचा दिवस आहे आणि पाऊस जाम वत्ता, एकदम धोधो सुरू सकाळी 11-10 वाजल्यापासून. तर त्या भर पावसात आपल्याला जायचं आहे. माझ्याबरोबर आहे मंगेश आणि तो शुभम सोगम आहे. तर आम्ही तिघंजणं चाललो आहे, थोडी शॉपिंग करायची आहे. तर तुम्हाला सांगतो शॉपिंगबद्दल. दहीहंडीची थोडी शॉपिंग आहे, थोडी बँजूची शॉपिंग आहे. तर दोन्ही शॉपिंग आपल्याला आज करायची आहेत. तर बघूया, मेगा ब्लॉग नसला पाहिजे. आय थिंक वर्षाचे 12 महिने या साईटिक मेगा ब्लॉग असताच. तर बघूया आपल्याला काय विषय होतो. आज पाऊस तर भरपूर आहे, जसं जमेल त्या पद्धतीने आपण जाऊ. थोडं तळ्यात मळ्यात सुरू होतं की जाऊया की नको, कारण पाऊस जरा जास्तच लागतोय. तर बघूया काय होतंय पुढे. जर चॅनलवर नवीन असाल सबस्क्राईब करायला विसरू नका, बेल आयकॉन नक्की दाबा, जेणेकरून आपले सर्व व्हिडिओज सर्वप्रथम तुमच्यापर्यंत नक्की पोहोचतील. तर आता घरातून आधी निघूया. थोडा पाऊस बारीक झाला आहे तरी पण पडतोच आहे. आणि आपल्यासोबत आहे मंगेश, लाईटी घेऊन आला आहे, रिपेरिंगला द्यायचे. पाऊस बघा बाहेर कसलं लागतं, तो बघा. नुकतंच जेवण वगैरे झालं आणि आता निघायला घेतलं आम्ही. आणि आता वाजले 2:30. एनजी आलाय. लाईटी बघा आपल्याकडे किती मोरे बीच का काम आहे. फटे लाईट आहे. एनजी आता लाईटी चेक करेल. याच्यातले ज्या लाईटी खराब असतील, 2 लाईटी आय थिंक खराब आहेत, त्या घेऊन जायच्या आहेत आपल्याला. आता एनजी ते चेक करेल आणि मग आपण निघू. मित्रांनो, आपण निघालोय. एनजी शुभम आपल्यासोबत. पाऊस जाम वाटता, जाम एकदम म्हणजे एकदम पाऊस वाटता, एकदम तुफान पाऊस आहे, तुफान. 2 जण झोळग्या घेऊन फिरतं. पांड्या कुठे चालला? चाललोय दुकानला. छत्री पाहिजे तुला? शुभम बाय. तर आपण पोचलोय घाटकोपर स्टेशनला. ट्रेनमध्ये बसूया. ट्रेन येईल आता. ट्रेन लेट आहेत आज. ट्रेन येईल त्यानंतर मग आपण भेटू. मंगेश माशेवाला, माशेवाला, माशेवाला. ट्रेन बऱ्यापैकी खाली झाली आता. स्लोसाठी धावतो. शुभम धावता, मंगेश धावता, त्यांच्या मागसून मी धावतोय. मी माझं तोंड दाखवत नाही कारण माझ्या हातात छत्र. चला चला. मंगेश भाई, हा भाई, शुभम भाई. आणि एकदा आमच्याकडच्या लाईटी आमचे देऊन झाले नाही की मग आम्ही फ्री. मग आमची मजा, मग आपल्याला फिरायचं आहे. आधी लाईटी देऊया, त्यानंतर मजा करूया. शुभम बघ, बस सिद्धूबाई बघ काय करता तो बघ. खाई उभं राहलो हा बघ. मी तरी आतमध्ये आहे बघ, किती आतमध्ये आहे बघ मी. तो बघ खाई राहलो हा. तर मित्रांनो, आपण मार्केटमध्ये आलो आहे. अरे एमजी कुठे फिरतोय? खायो घुसता. तर मार्केटमध्ये आलो आहे आणि जाऊया आपल्या दुकानामध्ये. एमजीला माहिती. एमजी कुठे आहे भावा? काय विचारत होतास? हो हो, हे जाऊया ना आतमध्ये पण. एमजी बघू ना, शुभमला दाखवून देऊया प्राणी. जाऊया ना आज, फिरतच आपल्या. तर आपण फिरूया. पहिले ते काम करूया भावा. एकदा हात मोकळे झाले की आपण फ्री.
शिवाबाई तुम्ही पिताय तो पिया पी रे लेना गरम ठंडे का मौसम आपण पोचलो लाईटी रिपेअरिंग चीन टपाक डमडम MG फोनवर बोलतोय आनंदाला बरोबर पैशाची वार्ता चालू आहे आमचं टाइमपास चालू आहे ऑलिम्पिक बघता इंडियाची मॅच चालू आहे कॅमेऱ्यावर काहीतरी लागला वाटतं राहू दे तर इकडचं काम उरकूया आणि आधी आपण इकडनं कल्टी मारून आहे वैतागाला एक तर थकायला झालं आहे पावसामुळे तर आपली अर्धी कामं झाली आहेत मित्रांनो आणि आता आपण चाललो आहे ते म्हणजे प्रॉफिट मार्केटमध्ये मला प्रॉपर नाव बोलता येत नाही मासे बघायचे आहेत आणि जरा ऑक्सिजनचं काम आहे ते ऑक्सिजनचं काम पण करूया आणि जरा शुभमला घेऊन मार्केटमध्ये फिरूया आणि मग तिकडनं जाऊ चिंचपोकळीला पावभाजी खाऊ घ्या पावभाजी जा जा हो ड्रायफ्रूट गल्लिया आपण फिश टँकच्या शॉपमध्ये जायचं आहे आपल्याला फिश टँकच्या शॉपमध्ये भारी पोपटा बघा कसली असती पोपटा हा 8 किलो होत्या का तर मित्रांनो आपलं शॉपिंग करून झालंय आपण ऑक्सिजन घेतलंय ऑक्सिजन आनंदाला ऑक्सिजन हवा होता तो ऑक्सिजन आपण घेतला आणि आता आपण चाललोय दहीहंडीचा बेल्ट घ्यायला दहीहंडीसाठी आपल्याला बेल्ट लागतो तो बेल्ट घ्यायसाठी आपण चाललोय आम्ही फक्त MGला फॉलो करतोय मला फक्त इकडचं एकच माहिती होतं ते मार्केट तर मित्रांनो भरपूर फिरलो भरपूर आणि फायनली आपल्याला बेल्ट मिळालाय खूप वेळेच्या प्रतिक्रियेनंतर एक तर पाऊस किती वाजता बघा जाम पाऊस होतोय जाम 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 एकदम म्हणजे एकदमच पाऊस होतो आणि आपल्याला फायनली बेल्ट भेटले आता बेल्ट घ्यायची चिंचपोकळीला ना त्याचं गपचूप घरी निघायचं तर मित्रांनो आपण मस्जिदवरून CSTला आलोय छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनलला आलोय तर आता फास्ट ट्रेन जिथे लागेल तिकडनं आपण फास्ट ट्रेन पकडूया आणि आपण कल्टी मारूया एक डिसाईड कर MG कुठे जायचं ट्रॅकवरून जाऊया बोलतो अरे काय चटकना ट्रॅकवरून जाऊचा आपल्या पटपट तसं रोड फ्री आहे आपलं जाऊया चला चला आपण ट्रेनमध्ये जाऊन बसू मस्तपैकी ट्रेनमध्ये बसतोय ट्रेन काय विषय जाऊया आधी घरात मारान दे तिकडे AC लागली आहे AC नाही नांदेड तर आपण आलोय फायनली घरी घाटकोपरला उतरलो आणि घाटकोपरला थोडा पाऊस चालू झाला त्यामुळे मग ब्लॉग शूट नाही केला मग घाटकोपर स्टेशनवरून मेट्रोला आलो मेट्रोमधल्या काही मित्रांना भेटलो स्टाफला सुपरवायझर वगैरे होते तिकडे तर त्या लोकांना भेटलो डॉगला थोडंसं भेटलो आणि थोडं खेळलो आणि मग तिकडनं साकीनाक्याला येऊन साकीनाक्यावरून मग रिक्षेने घरी आलो मुंडेसुद्धा भेटला तर असा काहीसा आजचा आपला ब्लॉग होता आपण गेलो शॉपिंगसाठी दहीहंडी आणि बँजोची सुद्धा शॉपिंग करायची होती मला सिम्बॉल घ्यायचे होते तर जे चांगल्या क्वालिटीचे मला जे पाहिजे होते ते सिम्बॉल तिथे अवेलेबल नव्हते त्यामुळे आम्ही चिंचपोकळीला गेलोच नाही मी कॉन्टॅक्ट केलेला गणेश दादाला तर मग त्यांनी सांगितलं की नाही आहेत पण मला ॲड्रेस मी कुरिअर करेन तुझ्याकडे तर मग बघू आता काय कसं होतं आहे ते सिम्बॉलचं कारण गणपतीच्या अगोदर सिम्बॉल घेणं गरजेचं आहे कारण माझे सिम्बॉल सगळे फाटले आहेत 3 सिम्बॉल 3 रोटोचे 3 सिम्बॉल फाटले आहेत बाकी अजून आहेत पण ते सगळे थोडे थोडे क्रॅक गेलेले आहेत त्यामुळे मग नवीनच सगळे सिम्बॉल घ्यायचे आहेत चांगल्या हाय क्वालिटीमध्ये तर त्यामुळे आपण तिकडे चिंचपोकळीला गेलो नाही कारण त्याच्याकडे सिम्बॉल अवेलेबल नव्हते स्टीलचे होते पण स्टीलचे आपल्याला नको आहेत तर मग डायरेक्ट आपण आलो घरीच तर आता परत थोड्या वेळाने प्रॅक्टिसला जाऊ
8:30 वाजलेत आणि असा काहीसा आजचा आपला ब्लॉग होता. आणि आजचा गटारीचा दिवस आहे. जेवण पण आज भारी भारी असतं. नॉनव्हेज मासे आहेत, सॉरी मासे विसरले मी. दुपारी मासे होते, हलवा मासा होता. काल चिकन होतं, बिर्याणी. आज हलवा मासा. उद्या पप्पा बोलत आहेत खेपसा राईस मागवायचं आहे उद्या. तर बघू उद्या पण 3 दिवस कंटिन्यू गटारीचा दिवस. मी तर नाही पाळत, फक्त गणपतीचे 10 दिवस पाळतो. पण आम्ही घरात नाही चिकन खात, बाहेर खातो. तर मग चला आता आपण ब्लॉग एंड करूया. जर चॅनलवर नवीन असाल सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉन नक्की दाबा, जेणेकरून आपले सर्व व्हिडिओज सर्वप्रथम तुमच्यापर्यंत नक्की पोहोचतील. टाटा बाय बाय, टेक केअर. ओम साईराम.